द्या फोन. कसं आहे, आवडलं ना? कसलं भारी आहे. कसं काय डोक्यात आलं बरं तुमच्या हे? म्हणजे मला जर कोणी सांगितलं असतं का नाही असं काहीतरी सरप्राईज कर, आठवडाभर विचार केला असता तरी मला हे सुचलं नसतं की मोबाईलच्या पाठीमागं असा दोघांचा फोटो लावायला. काय कसलं डोकं आहे तुमचं ना. कौतुक करावं थोडं खरंच कमी आहे. चला पैसे घेऊन या आपण. अहो थांबा, अजून संपलं नाहीये. थांबा थांबा थांबा. कसं वाटलं? बारे, आजपर्यंत एवढ्या बायका आयुष्यात आल्या पण एवढं इरिटेट नाही केलं कोणी. है ना, मला वाटलंच होतं तुम्हाला लई आवडणार. धरा आणि आपला फोटो बघत बसा. लालीजी, अहो ऐका ना, गिफ्ट लय दिवस झाले, आता काय ते शेवटचं गिफ्ट आहे ते देऊन टाका लवकर. शेवटचं कुठला? पैसे पैसे देणार होता ना, ते कुठे ठेवलं ते सांगा, आपण घेऊन येऊ. चला चला लगेच घेऊन येऊ आपण. पैसे एकदम सुरक्षित आहेत आणि आता ते आपलेच आहेत आणि मी ते तुम्हालाच देणार. तुम्ही एवढी घाई का करताय? घरात बघितलं ना केवढी कामं पडलेत, कपडे पडलेत अजून, ते पण धुवावे लागणार आहेत. काय मुद्दाम चाललंय का तुमचं हे सगळं? मुद्दाम मला कामं सांगताय? चहा काय बनवायला सांगितलं, जेवण आणून द्या म्हणताय, भांडी घासून घेतली, काय घरगडी समजताय मला? मग मी पण काय फक्त कामासाठी आणलेली बाई वाटली तुम्हाला? बायको आहे ना तुमची, प्रेम करते मी तुमच्यावर. तुम्ही काय केलं? माझ्या प्रेमाचा अपमान केलात. कशासाठी? पैशांसाठी. परक्या पोरींच्या नादाला लागलात. माझ्यापेक्षा जास्त त्या पैशावर प्रेम आहे ना तुमचं, मग ते पैसे मी सहज कसं तुमच्या हातात देईन? अहो मी पैशांसाठी म्हणतच नाही लालीजी, मला नकोच आहेत पैसे. मला कशाला पाहिजेत? अहो आपल्याला आपल्या सुखी संसारासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे. बस बस बस, येडी वाटते का तुम्हाला की असं काहीतरी बोलायला आणि मी घोळात येईन तुमच्या? बाकीच्या बायकांना जसं समजताय ना तसं मला समजायची चूक करू नका. ते पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार होतात ना मला चांगलं माहित. त्यामुळं ही जी हुशारी आहे ना माझ्यासमोर नाही दाखवायची. पैसे हवेत ना, मग गप गुमान मी सांगते ते करायचं. मागच्या अंगणात जावा, कपडे पडले ते धुवून टाका, जावा. हाच राग त्या कपड्यांवर काढा. जा 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 जा. अहो जावा. ठेवलं होतं का मी कुठे? नीट आठवतं. लालीच्या घरातून बाहेर पडलो, वेषांतर केला, तेव्हा कटर बाजूला नाही टाक, म्हणजे कटर सोबतच होतं. मग लाली आली, तिच्याबरोबर घरात गेलो, बाहेर पडलो, तिथून रिक्षावाल्याकडे पण नाही काढलाय. चहा प्यायलो, वडापाव खाल्ला, रस प्यायलो, हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटललाही कटर बाजूला नव्हतं काढलं, मी खिशातच होतं. कटर गेलं कुठे? पडलं तर नाही ना कुठे? सकाळ सकाळ माझ्या भावने वाटत. उतर खाली, उतर. जा तिथं वाद घेऊन जा. तुला माझा चहा कसा वाटतो रे? कशाला उगाच सकाळ सकाळ खरं बोलायला होतं? ए अरे म्हणजे चांगलंच आहे. अरे काय बोलतो तू पण? अरे तुझ्या चहाला तोड आहे का? हा, अरे मी तर म्हणतो की कुतुब मिनार बांधल्यावर त्या गावंड्याचं कसं हात कापलं होतं,
तर या आपल्या लक्यानं चहा बनवून झाल्यावर या लक्याचं हात कापून टाकलं पाहिजे. अरे हात म्हटलाय हात आणि कुतुब मिनार नसतं ताजमहाल असतं. आणि होय रे लक्या, तुला काय झालंय सकाळ धरणं त्या झुंजारला एवढं का पाणी लावायला लागलाय? कसं आहे, झुंजार मित्र आहे ना आपला, मग झुंजार काय करेल त्याच्या चॅनलवर माझ्या चहाची जाहिरात करेल ना. काय झुंजार? ओय, खबरदार. तुला वाटलो कोण मी? जाहिरातीसाठी पैसे कमवायसाठी करतो का मी पत्रकारिता? अरे हाडाचा पत्रकार आहे मी. लावा ताकद. ठीक आहे, मग लावा ताकद, द्या माझी उधारी. बघितलं कसं चिडतंय लगेच. अरे पैशासाठी नाही, मैत्रीसाठी करणार आहे मी. अमिताभ, कॅमेरा सुरू कर. तर नमस्कार, मी पत्रकार झुंजार आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. आणि आपण आज आलोय आपल्या गावातील सुप्रसिद्ध चहा लक्की चहा यांच्या टपरीवर. आपल्या लकीचा चहा म्हणजे काय साधा सुद्धा चहा नाही. लक्कीचा चहा म्हणजे गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. तर आपल्या लक्कीचा चहा प्यायला कोण येत नाही? म्हणजे कोण कोण येत नाही? लांबनं लांबनं लोक येतात. पण त्या चहाचं नाव त्यांनी घंटा चहावालं ठेवलं. तर हे नाव त्यांनी का ठेवलं आपण थेट आपल्या लक्कीलाच विचारूया. या तर लक्की, का ठेवलं तुम्ही तुमच्या चहाचं नाव घंटा चहा? काय नाही, ए राहू दे, मग चल बंद कर चल. सांगतोय मी. तर सांगत आहेत ते. मग त्याचं काय झालं, अख्खं गाव मला म्हणायचं तेवढा क्या त्याच्या आयुष्यात घंटा काय करू शकणार नाही. मग माझ्या लक्षात आलं, मग मी चहाची टपरी टाकली आणि त्याचं नाव ठेवलं घंटा स्पेशल. तर आपण आपल्या गावातील इतर लोकांनाही विचारूया की त्यांचं काय मत आहे घंटा चहावाल्यासाठी. या